जय श्रीराम. श्लोक 119. आत्मयोनी स्वयं जातो वैखानः सामगायनः देवकी नंदनस्रष्टा क्षितीश पापनाशनः. आत्मयोनी म्हणजे स्वतःचे उपादान कारण असलेला. प्रकृती, पुरुष, जड, चेतन, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञेय, ज्ञाता, दृश्य, द्रष्टा, अन्न, अन्नाद या द्वैत सृष्टीस कारण एकमेव परमात्माच आहे. मग त्याचा कारण कोण हा प्रश्न विचारला असता त्याचा तोच उत्पन्न होण्यास कारण आहे, तोच त्याचा उपादान कारण आहे. म्हणून भगवंताचं नाव आत्मयोनी असं आहे. आत्मैव योनिरुपादान कारणं नान्यदिति आत्मयोनिः. आपणच आपली योनी म्हणजे उपादान कारण असलेला, अन्य दुसरा कोणीही त्याच्या उत्पत्तीस कारण नाही, म्हणून तो आत्मयोनी नामाने ख्यात आहे. या सृष्टीची कारण परंपरा वेदांतादी सर्व शास्त्रामध्ये सांगितली आहे. ती या प्रकारे: भूतमात्रास कारण पंचमहाभूते, पंचमहाभूतांना कारण त्रिगुणात्मक प्रकृती आणि त्रिगुणात्मक प्रकृतीला कारण परब्रह्म परमात्मा. म्हणून या जगद कारणास सांख्य प्रकृती म्हणतात, वेदांतशास्त्र माया म्हणतात, शैवलोक शक्ती म्हणतात, अव्यक्तवादी अव्यक्त म्हणतात. अशा तऱ्हेने या विश्वाच्या कारणाची भिन्न भिन्न नावे ही केवळ अज्ञानामुळेच झालेली आहेत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विश्वाचं कारण असलेल्या भगवंताला कोणी उत्पन्न केलं ते त्याचं उपादान कारण सांगताच येत नाही. जसं घटाचं कारण माती आणि त्या मातीचं कारण पृथ्वी, जल, वायू असं आपण सांगू शकतो. तर अलंकाराचं कारण सुवर्ण आणि त्या सुवर्णाचं कारण पृथ्वी हेही आपल्याला सांगता येते. तसं जग हे मायेपासून, माया भगवंतापासून, मग भगवंत कोणापासून? तर याचं उत्तर त्याचा तोच उपादान कारण आहे. वेदांतामध्ये कोणत्याही कार्याची दोन कारणे मानली आहेत. एक उपादान कारण आणि दुसरं निमित्त कारण. ज्याच्याशिवाय कार्य होऊच शकत नाही आणि ज्याच्या अधिष्ठानाशिवाय ते कार्य राहूही शकत नाही त्याला उपादान कारण म्हटलं आहे. आणि हे उपादान कारण एकच असतं. निमित्त कारण अनेक असू शकतात. जसं घट मातीचाही होऊ शकतो किंवा सोनं, तांबं, पितळ, धातू या धातूचाही होऊ शकतो. तसंच अलंकार हे सोन्याचेही होऊ शकतात, तसे अन्य धातूचेही होऊ शकतात. मात्र या जगताच्या उत्पत्तीच्या कारणासाठी एकमेव भगवंताकडेच निर्देश करावा लागतो. परमात्म्यास दुसरं कोण उपादान कारण आहे हे सांगता येतच नाही आणि म्हणून तो आत्मयोनी आहे. काही न होणिया काही एक होता, नामरूपातीत आपण जाणता. होण्या न होण्याच्या नेणोनिया वार्ता, त्याचा संकल्पची झाला त्या प्रसविता तो. काहीच नसता हा एकच होता, त्याला नाम रूपही नव्हतं. असा तो ज्याच्या होण्याबद्दल किंवा न होण्याबद्दल बोलणं होऊ शकत नाही, तरीही केवळ संकल्प मात्राने तो विश्वरूपाने प्रसविला, असं या आत्मयोनीचं वर्णन जगद्गुरू तुकोबारायांचे शिष्य संत निळोबाराय यांनी केलं आहे. भगवंत सर्वांचा आधी म्हणून स्वतःचे उपादान कारण आहे. जसं वृक्षाला बुंधा, फांद्या, पान, फूल आणि फळ येतं, ते त्या वृक्षाला मूळ असतं. म्हणून त्या मुळास उत्पन्न करणारं दुसरं मूळ काही तिथे नसतं. त्याप्रमाणे भगवंतही ऊर्ध्वमूळ या संज्ञेने सांगून त्याचा
अफूट असा विस्तार म्हणजे हे विश्व आहे. वृक्षाच्या मुळाप्रमाणेच या भगवंताचंही मूळ कोण हे सांगता येत नाही, कारण तो एकमेव द्वितीय असा आहे. म्हणून जयापासोनी हे महिमंडळ झाले असंच म्हणावं लागतं, आणि म्हणून त्याचं नाव आत्मयोनी सार्थ आहे. स्वयंजात. स्वयंजात म्हणजे स्वतःच स्वतःला जन्मविणारा, आपलं उपादान कारण आपणच असलेला हा आत्मयोनी आपलं निमित्त कारण म्हणजे स्वतः निर्माण करणाराही आहे. म्हणून तो स्वयंजात नामाने ख्यात आहे. आपणच आपल्या सत्तेने तो प्रकाशमान, स्वयंभू आणि स्वयंप्रकाशी असा झाला आहे. मुंडकोपनिषदात या नामासंबंधीचं विवेचन या प्रकारे आहे. यथोर्णनाभिः सृजते गृह्णते च यथा पृथिव्या मोषधयः संभवन्ति तथा सत्पुरुषात केशलोमाणि तया क्षरात संभवन्तीह विश्वम. कोशकिडा ज्याप्रमाणे आपल्याच तोंडातून धातू किंवा तंतू काढून त्याचा आपल्या भोवती जाळं विणतो आणि काही काळानंतर ते गिळूनही टाकतो, किंवा जिवंत माणसाला केस आणि नख आपोआप वाढतात, तसं अव्यक्त विश्व हे श्रीहरीच्या योगाने आपोआप व्यक्त म्हणजे प्रगट होते. हे जग आपोआप होत असल्याने तो कर्ताही ठरत नाही आणि त्याला श्रमही होत नाही. म्हणून प्रभू हा विश्वाचं अभिन्न असं निमित्तोपादान म्हणजे निमित्त आणि उपादान दोन्हीही कारण आहे. व्यवहारात कुठलंही कार्य घडण्यास कारण हे लागतंच, पण भगवंताच्या निर्मिती प्रक्रियेत कुठलंही कारण सांगता येत नाही, कारण तो अयोनिज अजन्माच आहे. सूर्याचा प्रकाश सूर्याच्याच योगाने दिसतो, त्याप्रमाणे आत्मयोनी आणि स्वयंजात ही नामे स्वयंसिद्ध अशा परमात्म्यालाच केवळ लागू पडतात. म्हणून तो स्वयंजात नामाने ख्यात आहे. वैखान. वैखान म्हणजे विशेष रूपाने खोदणारा, खणणारा. स्वतःच स्वतःची योनी किंवा स्वतःच जन्मलेला स्वयंभू परमात्मा हा विशेष रूपाने स्वतःच स्वतःला खोदणारा आहे. विशेषेण खननात वैखानः. विशेषत्वाने तो खोदतो म्हणून त्याचं वैखान नाम आहे. भगवंताचं वैखान हे नाव पुराणात प्रसिद्ध असलेल्या आणि दशावतारातील वराह अवतार निमित्ताने आलं आहे. विशेषेण खनित्वा पातालवासिनं हिरण्याक्षं वाराहं रूपमास्थाय जगनीती पुराणे प्रसिद्धम. हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने जेव्हा पृथ्वी खोल समुद्रात नेऊन बुडवली, तेव्हा भगवंताने समुद्रात पाताळी जाऊन भुयारात खनन करून पृथ्वीला शोधून काढले आणि त्यावेळेस हिरण्याक्ष राक्षसाचा वध करून पृथ्वीला आपल्या दाढेवर तोलून वर काढली. त्याचं हे विशेष खनन होय आणि म्हणून तो वैखान नामाने ख्यात आहे. आचार्यांनी सांगितलेल्या पौराणिक संबंधानंतर माऊलींनी या वैखान नामाचा पारमार्थिक अर्थ ज्ञानेश्वरीत सांगितला आहे. तोही आपण आता पाहू. खनन किंवा शोधन हे परमात्म प्राप्तीसाठीही विशेषत्वानंच करावं लागतं. त्याशिवाय गूढ अशा चैतन्याचा लाभ होऊ शकत नाही आणि त्यासाठी अनात्मबुद्धी टाकून स्वात्मबुद्धीच्या साह्याने अंतर्मुख व्हावं लागतं, तरच आपलं स्वात्मजीवन उजळून निघतं. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेच्या भाष्यातून भगवंतांनी अर्जुनाला जो स्वात्मसुखप्राप्तीचा मार्ग दाखवला ते या श्लोकातून सांगितलं आहे. मी मारणारा आणि हे कौरव माझ्याकडून मरणार या अहंकाराने अर्जुन ग्रासला होता. त्याचा तो अहंकार दूर करावा,
सर्वांचा नाश करणारी भगवंताची एक वेगळीच शक्ती आहे हे अर्जुनाला पटवून द्यावं म्हणून भगवंतानी विश्वरूप दाखवण्याचं निमित्त केलं. आणि ते विश्वरूप पाहता पाहता अर्जुनाला आपली चूक हळूहळू कळायला लागली. तो भगवंतांना नमस्कार करून म्हणतो, देवा, मी अहंकाररूपी पाण्यात बुडी मारून या गोत्रजांशी प्राण गेला तरी लढणार नाही असा कृतनिश्चय केला होता. पण आपण मात्र मला वेळीच त्या पाण्यातून बाहेर काढले. दुराग्रहे हिरण्याक्षे, माझी बुद्धी वसुंधरा सुदली काके, मग महामोहार्णव गवाक्षे रिघोनी ठेला. माता, माझा कृतनिश्चय दुराग्रह हाच हिरण्याक्ष, त्याने माझ्या बुद्धिरूप पृथ्वीला काखेत घालून मोहरूपी समुद्रात तो लपून बसला. आणि त्या अहंकाराला भगवंता तुम्हीच शोधून काढले, खणून काढले आणि त्या बुद्धीला मूळ ठिकाणावर आणली. अशा तऱ्हेने भगवंतांनी अर्जुनासाठी सूक्ष्म आणि खोल खनन करून त्याच्या मोहाचा समूळ नाश केला आणि आत्मज्ञान त्याच्या हाती दिलं. हेच विशेषत्वाचं खनन आहे. असं हे वैखानं वराह अवतार घेऊन जीवाची आत्मबुद्धी हिरावून घेणाऱ्या दुराग्रहरूपी हिरण्याक्षाचा पाताळात म्हणजे पंचकोशाच्या आत खोदून आत्मबोधाचा शोध हा लावत असतो आणि संसाराचं तो जीवाचं मूळ खोडून टाकतो. खोदणे, खणणे, मूळ काढणे हेच विखनन प्रभू करत असतो आणि म्हणून तो वैखान नामाने ख्यात झाला आहे. सामगायन. सामगायन म्हणजे सामरूप ब्रह्मानुभवाच्या गायनाचा विषय असलेला. साम आणि गायन असे दोन शब्द मिळून हे सामगायन नाम तयार झालं आहे. साम म्हणजे सम आणि गायन म्हणजे उत्स्फूर्त उद्गान. या ठिकाणी सम याचा अर्थ परमार्थ वस्तू होय. त्या वस्तूसंबंधी जे उत्स्फूर्त उद्गान अर्थात गायन केलं जातं त्याला सामगायन म्हणतात. वेदामध्ये सामवेद या नामाचा एक वेद आहे. त्रिसामा सामगसाम या 75व्या श्लोकात आपण वेदासंबंधीचं विवेचन पाहिलं आहे. त्रिसामा म्हणजे गाणत्रयाने आळविला जाणारा, तर साम म्हणजे सामवेद ही भगवंताची विभूती आहे. या सामवेदात जे ब्रह्मवाक्य सांगितलं आहे ते तत्वमसी अर्थात ते ब्रह्म तूच आहेस. जीवशिवाचं साम्य, ऐक्य, समत्व अनुभवास आणून देणारं हे महावाक्य सामवेदाचंच आहे. आपल्याला या जीवनात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ प्रगट करायचे असतात. त्यातील धर्म, अर्थ आणि काम हे 3 पुरुषार्थ कर्मरूप असतात, तर चौथा मोक्ष पुरुषार्थ आहे. काम, धाम आणि साम या 3 अवस्था या पुरुषार्थातून आपल्याला दिसू शकतात. वेदांत शास्त्राचं चिंतन, मनन याला सामगायन म्हटलं आहे आणि धर्म, अर्थ, काम याला कामगायन म्हटलं आहे आणि म्हणून मोक्षरूप पुरुषार्थाला धामरूप पुरुषार्थ म्हटलं आहे. अशा धामरूप पुरुषार्थ प्राप्तीनंतर जे आनंदरूप गायन होते ते सामगायन होय. यालाच पंचम पुरुषार्थ म्हटलं आहे. समवस्तूचं गायन ते सामगायन होय. परब्रह्म परमात्मा हा सम आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक मोक्षदाता ही संतांची अनुभूती आहे. सम म्हणजे अनेकातही एकच अशी वस्तू आणि ती वस्तू म्हणजे केवळ परमात्माच आहे. ज्याप्रमाणे पैपटत्व तंतू नव्हे तरी तंतुसीची ते आहे, ऐसा खोली डोळा पाहे हे ऐक्य हे गा. वस्त्र म्हणजे सूत नाही, पण त्या सूतामुळेच वस्त्र तयार झाले. अशा सूक्ष्म बुद्धीनेच परब्रह्म वस्तू
या विश्वात सगळीकडे आहे, सम आहे हे ओळखावे लागते. ही समवस्तू ओळखता येते तेव्हाच सामगायन होते. नाहीतर एरवी आमचं विषमाचंच रडगाणं हे नाही ते नाही असंच चालू असतं. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पहावे तिकडे सर्वमय गोविंद, असं सामगायन अनेक संतांनी केलेलं आहे. देवकी नंदन. देवकी नंदन म्हणजे देवकी मातेस आनंद विणारा. देवक्याः सुतो देवकी नंदनः. भगवंत माता देवकीचे पुत्र आहेत आणि म्हणून त्यांचं नाव देवकी नंदन आहे. आता या नामापासून पुढील 12 नामे भगवान श्रीकृष्णांच्या गुणसंकीर्तनाचं गायन करणारी ती आहेत. मागील सामगायन या नामाचं स्वरूपच आता पुढील 12 नामांनी आपण पाहणार आहोत. भागवत धर्मीय संत संप्रदायात अर्थात वारकरी पंथात प्रवचन महोत्सव, कीर्तन महोत्सव अशी सामूहिक भक्ती साधना झाली की श्रीकृष्णाच्या गुणसंकीर्तनाने अर्थात काल्याच्या कीर्तनाने त्या महोत्सवाची किंवा सोहळ्याची सांगता होते, समारोप होतो. तीच पद्धत या नामसहस्रातही अवलंबलेली असावी असं वाटतं. कारण नामसहस्रातील ही शेवटची 12 नामे भगवान श्रीकृष्णाच्याच दिव्य अशा जन्मकर्माचं गुणगान करणारी ती नावे आहेत. श्रीहरीचं गुणसंकीर्तन, त्याचं जन्म कर्म जाणण्याचं फळ हे मोक्ष जरी सांगितलेलं असलं तरी त्याचं दिव्यत्वाने जन्मणं कर्म करणं यांच्या श्रवणातून एक वेगळाच आनंदाचा प्रेमाचा स्रोत आपल्या देहात वावरत राहतो आणि त्याचा उपभोग घेणे हाच भक्तिरूप पंचम पुरुषार्थ होय. म्हणून संत म्हणतात, घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आणि या प्रतिज्ञेने ते देहाचा विलय करतात. असो, आता आपण देवकी नंदन या नामाकडे वळूया. देवकी आनंदयती इति. देवकीला आनंद देणारा असा हा श्रीकृष्ण नंदन ठरला. कारण या आधीची देवकीची 7 बाळे कंसाने क्रूरपणाने मारली होती. त्यामुळे ती दुःखाने होरपळून गेली होती. आणि आता या 8व्या अपत्य जन्माने जणू तिला संजीवनी प्राप्ती झाली. भगवंताने देवकीच्याच पोटी जन्म का घेतला याचं कारणही संतांनी सांगितलं आहे. देवकी ही बुद्धी आणि वसुदेव हा विवेक आहे. अशा विरक्तीरूप ज्ञान असलेल्या उदरातच आत्मबोध रूप गर्भाला जन्म घ्यायला आवडतं आणि म्हणून भगवंतानी देवकीच्या उदरी जन्म घेतला. सदाचार संपन्न संतती ही मातेच्या नावेच प्रसिद्धी पावते. जसं अंजनीसुत, कौसल्यानंदन, गंगानंदन म्हणजे भीष्मराज. लौकिकात स्थावर जंगम ही पित्याची इस्टेट मानून त्याचा अधिकार पुत्राला मिळतो, म्हणून पित्याचं नाव लावायची प्रथा रूढ झाली. पण सद्गुण आणि सदाचार ही मातेचीच पारमार्थिक संपत्ती पुत्राला मिळत असते आणि त्या संपत्तीमुळेच तो आईच्या नावानेच मोठा होतो. म्हणून भगवंतांना आईचं नाव देवकी नंदन हे अधिक शोभून दिसते. याच देवकी नंदन नामाचा नारा श्री संत गाडगेबाबांनी आपल्याला दिला आहे. तो म्हणजे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. स्रष्टा, सर्व लोकांची रचना करणारा. देवकीच्या उदरी जन्म घेणारा देवकी पुत्र हा सामान्य नसून देवकीसह या सृष्टीला नुसता जन्मालाच घालतो असं नाही, तर या सृष्टीतील सर्व लोकांची रचना करणारा या अर्थाने त्याचं जन्म आणि कर्म ही लीलाच आहे. सृष्टीची रचना हा त्याचा गुण आहे.
तर नामरूपातीत असणं हे त्याचं स्वरूप आहे आणि तेच स्वरूप या स्रष्टा नामातून सांगितलं आहे. स्रष्टा सर्व लोकस्य या नामातून पासून काल्याचं कीर्तनच आता सुरू होईल. श्रीहरीच्या स्वरूप, सामर्थ्य, सद्गुण, सौंदर्याचं कोडं अद्याप वेदासही उलगडलेलं नाही आणि हेच त्याचं ऐश्वर्य आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी, नवल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कोडे. या अभंगातील कोड आश्चर्य या देवकीनंदन आणि स्रष्टा या नामद्वयात आलेला आहे. देवकीच्या उदरी जन्म घेणारा आणि या अखिल ब्रह्मांडाची रचनात्मक उत्पत्ती करणारा हे न कळणारं कोड नाही का? देवकीच्या उदरी जन्म घेणारा जरी तो असला तरी तो सामान्य बालक नाही हे सांगण्यासाठीच इथे हे स्रष्टा नाव आलेलं आहे. भगवंत हा सृष्टीला केवळ जन्मालाच घालतो असं नाही, तर त्याच्या निर्वाहाची व्यवस्था करतो. बाळ जन्माला यायच्या वेळेसच मातेच्या स्तनात दुधाची व्यवस्था तो करून ठेवतो. एवढा तो दक्ष आहे. उदरात गर्भाला सर्व अवयव निर्माण करून दाताची रचना मात्र तो मागे ठेवतो आणि स्तनपान सुटल्यावरच दात येण्याचीही व्यवस्था करतो. हे अचिंत्य रचनारूप जगत श्रीहरीने कसं निर्माण केलं यासंबंधी गीतेत अनेक वेळा आलेलं आहे. श्रीहरीच ही सृष्टी निर्माण करतो असं नव्हे, तर तो स्वतःच ती सृष्टी होतो. यासंबंधीची कथा भागवतात आलेली आहे. बाळक्रीडा प्रसंगी यमुनेच्या तीरावर गायी चरत असताना माध्यान्ह झाली. भगवंतांनी आपल्या गोपाळांना सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून काला करायला सांगितलं. यमुनेची ती मऊ मऊ वाळू, आजूबाजूला वृक्षावरील पक्ष्यांचा गुंजारव चाललेला, सर्वजण दुपारच्या उन्हामुळे कोमेजलेले, भुकेजलेले झालेले आणि अशा वेळी भगवंतांनी त्या सर्व गोपालांना अर्धगोलाकार बसवले आणि सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून भगवंतांनी प्रत्येकाच्या मुखात घास भरवायला सुरुवात केली. असा हा प्रसंग पाहून स्वर्गीच्या देवांनाही त्यांचा हेवा वाटला आणि देव यमुनेच्या जळात मासे होऊन राहिले. हे गोपाळ जेवण झाल्यावर हात धुवायला या पाण्याशी येतील तेव्हा त्यांच्या हाती राहिलेली काही थोडंसं तरी अमृतमय कण आपल्याला मिळतील या आशेने ते माशाच्या रूपाने पाण्यात राहिले. इतक्यात त्या हिरवळीवरच्या गायी वासरे दिसेनाशा झाल्या. ते पाहून गोपाळ घाबरून गेले. मग भगवंतांनी गोपाळांना, तुम्ही शांतपणे जेवा, मी गायी वासरांना शोधून आणतो असं म्हणून ते गायी वासरांना शोधायला गेले. इकडे ब्रह्मदेवाने त्या गायी वासरांनाच नेलेलं होतं आणि भगवंत जेव्हा गायी वासरांना शोधायला गेले तेव्हा या गोपाळांनाही त्यांनी नेलं आणि ब्रह्मलोकात नेऊन ठेवलं. गायी वासरे नाहीत आणि इकडे येऊन पाहतात तो गोपाळही नाहीत. तेव्हा भगवंतांनी अंतर्दृष्टीने लगेच जाणलं की हे काम ब्रह्मदेवांचं आहे. पण ब्रह्मदेवाचाही जो पिता, तो थोडीच त्याच्याकडे माझी गाय वासरे परत दे म्हणून सांगायला जाईल. तो तर स्रष्टाचाही स्रष्टा आहे आणि भगवंतांनी लीला केली. गायी, वासरं, गोपाळ, त्यांचे सगळे आयुध, सर्व काही तोच झाला आणि हे सगळं जवळजवळ 1 वर्षापर्यंत भगवंतांनी केलं. गोपाळांच्या आयांनाही हे कळलं नाही की हे आपलं मूल नसून भगवंत आहेत. 1 वर्षानंतर ब्रह्मदेव भगवंतांना शरण आले आणि त्यांनी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची स्तुती केली. अशा या सृष्टीच्या स्रष्ट्याची लीला नामदेवराय तुकोबारायांनी अनेक अभंगातून उत्स्फूर्त होऊन गायली आहे. क्षितिश म्हणजे सृष्टीचा शास्ता, नियामक. शीतेर्भूमेरिषः क्षितिशः दशरथात्मजः. क्षिती म्हणजे पृथ्वी, तिचा ईश म्हणजे मालक हा प्रभू आहे आणि म्हणून त्याचं नाव क्षितिश आहे. दशरथ पुत्र राम हा क्षितिश म्हणजे पृथ्वीपती आहे.
त्यानं संपूर्ण अयोध्यावासियांचं काळापासून रक्षण केलं आहे, सांभाळ केला आहे. हे आपण रामायण कथेत ऐकलेलं आहे. श्रीराम हा खऱ्या अर्थाने सृष्टीपालक आहे. आपल्या आचार, विचार आणि उच्चारानं त्यानं विश्वपालन केलं. नीतिमत्तेची दिशा सर्व जगाला दिली. तसंच मुक्ती आणि भक्तीचाही उपदेश केला. क्षिती म्हणजे पृथ्वीचा आनंद 14 वर्षे वनात राहून खऱ्या अर्थानं त्यानंच भोगला. आचार्यांनी क्षितीश नामाचा दशरथात्मज असा विशिष्ट अर्थ केल्याने आपण श्रीराम हा क्षितीश नामाला कसा शोभून दिसतो हे पाहिलं. आता सहस्रनामावलीतील हा श्लोक काल्याचा अर्थात श्रीकृष्ण चरित्र वर्णनाचा आहे. तेव्हा कृष्णलीलेनुसार क्षितीश हे नाव कसे ते आपण पाहू. श्रीकृष्ण चरित्रातील मृदुभक्षण लीला ही क्षितीश नामाची महती सांगणारी आहे. या लीलेसंबंधीचा नामदेवरायांचा अभंग खूपच गोड आहे. मुले सांगताती माती खातो गे श्रीपती, लाकूड घेऊन हातात माती खातो का पुसत, भावा फुललासे खरा कापतसे थरथरा, मुख तिये उघडोनी दावी तेव्हा चक्रपाणी, ब्रह्मांडे देखिली नामा म्हणे वेडी झाली. श्रीकृष्णाचे सांगाती मित्र बलराम दादा यशोदेला म्हणतात, बघ बघ तुझ्या कृष्णाने माती खाल्ली. त्याबरोबर हातात लाकूड घेऊनच यशोदा कृष्णाला मारायला धावली आणि त्याला पकडून माती का खाल्लीस असं तिनं दरडावून विचारलं. त्याबरोबर घाबराघुबरा झालेला कान्हा गप्पच राहिला. मग यशोदेनं बळच त्याचं तोंड उघडलं आणि तिला त्याच्या तोंडात अखिल ब्रह्मांडाचं दर्शन झालं. या प्रसंगातून हरीचं क्षितिशत्व सिद्ध झालं. प्रभू हा पृथ्वीचा पालक आहे आणि शासन हेच खरं पालन असतं. तो आपल्या शरीराचं, घरादाराचं, परिवाराचं शासन म्हणजे रक्षण करणारा आहे. भागवतातही म्हटलं आहे की या पृथ्वीला असुरांचा भार, दैत्यभार सोसवेनाचा झाला की ही पृथ्वी गायीच्या रूपात ब्रह्मदेवाकडे जाते. मग तिचं गाऱ्हाणं ब्रह्मदेव श्री विष्णूंना सांगतात आणि मग भगवंत तो भूभार हलका करण्यासाठी पृथ्वी तलावर अवतरित होतात आणि या पृथ्वीचं रक्षण करतात आणि म्हणून भगवंत क्षितीश नामाने ख्यात आहेत. पापनाशनः सर्व पापांचा नाश करणारा, स्रष्टा जनक, क्षितीश पालन सांभाळ करणारा, तर पापनाशन हे नाव जीवाचा उद्धार करणारा या अर्थानं आलं आहे. पूजितो ध्यातः स्मृतः पापराशी नाशयन पापनाशनः. श्रीहरीचं संकीर्तन, पूजन, ध्यान, स्मरण हे सर्व पापांचं नाश करणारं आहे. म्हणून तो पापनाशन नामाने ख्यात आहे. या पापनाशाचे प्रमाण सांगायचं झालं तर एखाद्या माणसाने 15 दिवस उपवास केल्यावर जेवढं पाप त्याचं नष्ट होईल तेवढंच पाप 100 वेळा प्राणायाम केल्याने होतं आणि 1000 वेळा प्राणायाम केल्यावर जेवढं पाप नाहीसं होईल ते क्षणभर केलेल्या श्रीहरीच्या ध्यानाने नाश पावतं. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे अशी ग्वाही माऊलींनी दिलेलीच आहे. मनुष्य जीवाकडे अनितीचे पाप, नीतीचे पुण्यरूप पाप, अज्ञानाचं पाप आणि शेवटी ज्ञानानंही होणारं वृत्तीरूप पाप हे परमात्म सुखास प्रतिबंध करणारं असतं आणि या सर्व प्रतिबंधारूप पापाचा नाश केवळ हरिस्मरणाने, हरिनामानेच होतो. हरिनामाने त्याची आपल्यावर कृपा होते आणि त्याच्या कृपादृष्टीनेच सर्व पाप नाहीसं होतं. श्रीकृष्णाच्या अनंत लीलांपैकी त्याने केलेला अघासुराचा नाश ही लीला या पापनाशन नामाचीच कथा आहे. अघ म्हणजे पाप. या पापरूपी असुराला कृष्णाने मारून टाकले.
भगवान श्रीकृष्ण गोपाळांसमवेत गायी वासरं चरायला वनामध्ये गेले तेव्हा कृष्णाला मारण्यासाठी अघासूर राक्षस आधीपासूनच तिथे अजगराचं रूप धारण करून बसला होता आणि मोठा करून या गोपाळांच्या वनाच्या वाटेवरच आडवा होता. गोपाळ बोलत बोलत केव्हा त्या अजगराच्या तोंडात शिरले हे त्या गोपाळांनाही कळलं नाही. श्रीकृष्णासकट सर्व गोपाळ गिळून टाकण्याचाच त्या अघासुराचा विचार होता. पण भगवंतांना मात्र ही त्याची आधीच गोष्ट माहीत होती आणि म्हणून सगळेजण आत शिरल्यावर भगवंतानं आपलं रूप इतकं वाढवलं की त्यामुळे त्या अघासुराचा गळा रुद्ध झाला. त्याला श्वास घेता येईना आणि शेवटी प्राण गुदमरून तो मरून गेला. हा अघासूर म्हणजे पापासूर आपल्याही जीवनात आ वासून असतोच. त्याच्या तोंडी जाण्यापेक्षा आपल्या तोंडाने मुखाने श्रीहरीचं नाम ध्यान स्मरण केलं तर आपल्याकडे पाप फिरकणारही नाही. असा हा पापनाशन आपण कायम स्मरणात ठेवूया. जय श्रीराम.